नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून 60 मुलामुलींना मोफत सायकलीचे वाटप। मुरुड तालुक्यातील बोर्लीमांडला, जिल्हा रायगड येथे 11 नोव्हेंबर 2025 रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी शैक्षणिक उपक्रमांतर्गत होतकरू 60 मुलामुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले। या मुलींना शाळेत जाणे सोयीचे व्हावे यासाठी हे सायकलिंगचे मोफत वाटप करण्यात आले। हे वाटप आमदार महेंद्र शेठ दळवी, भाजपाचे ॲडव्होकेट महेशजी मोहिते, श्री सुरेंद्र मोहिते, ॲडव्होकेट मनस्वी मोहिते, सरपंच सौ राजश्री मिसाळ, सौ आपण पाटील, शिवसेनेचे दीपक रानवडे, भारत बेलोसो यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। जनसामान्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांसाठी असे अनेक उपक्रम राबवले जातात। अनेकांना शिक्षणासाठी मदत केली जाते। प्रारंभी सुंदर सजवलेल्या रथामधून सिद्ध पादुकांची 2 किलोमीटर अंतरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। त्यात झेंडेधारी, कलशधारी महिला, भजनी मंडळ, पुरुष व महिला आदींचा समावेश होता। महिला लेझिम पथक, महिला बँड पथक, कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, ढोल पथक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ सजीव देखावा, प्रभू रामचंद्र सहकुटुंब परिवार असा सजीव देखावे यावेळी सादर करण्यात आले। संतपीठावर पादुका ठेवण्यात आले, त्यांचे रांगेने दर्शन घेण्यात आले। यावेळी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती। बोर्लीमांडला, जिल्हा रायगड येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून 60 मुलामुलींना यावेळी सायकली वाटप करताना आमदार महेंद्र शेठ दळवी, ॲडव्होकेट महेशजी मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, मुरुड।